महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। श्री ब्रह्मानंद स्वामींची 118वी पुण्यतिथी साजरी। शिंदखेडा येथील दत्त मंदिरात व परिसरात असलेल्या ब्रह्मानंद स्वामींची 118वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। इंग्रजांच्या कारकिर्दीत शासकीय अधिकारी म्हणून सेवेत असणारे गोपाळबाजी कानिटकर हे मूळ नाव असणारे व्यक्ती ध्यानधारणेत सातत्याने मग्न असणारे व्यक्ती म्हणून कार्यरत होते। पुढे त्यांनी आपणात जिवंत समाधी घ्यावयाची आहे असा संकल्प करून बुराई नदी काठावरील दत्त मंदिराची जागा निश्चित केली। ध्यानधारणा करणे अतिशय प्रबळ होते। सुमारे 1.25 महिना ध्यानधारणेमध्ये तल्लीन झालेले गोपाळबाजी यांनी मराठी महिना पौष शुद्ध चतुर्थी अर्थात इसवी सन 1907 मध्ये आपल्या प्राणाचे प्राणोत्क्रमण केले व समाधीस्थ झाले। समाधी प्रसंगी त्यांनी आपले मूळ नाव बदलून ब्रह्मानंद स्वामी असे केले होते। आज अत्यंत विधिवत पूजा करून मंत्रघोषाने अभिषेक करून त्यांची 118वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली। यासाठी जय परशुराम ब्राह्मण सभा शिंदखेडा यांनी पुढाकार घेतला। प्रसंगी वेद मंत्रांचा मंत्रघोष वेदशास्त्र संपन्न केतन मधुकर कुलकर्णी, राहुल सुरेश जोशी, सोमनाथ पिले, सतीश मोळे यांच्या मुखवताद्वारे झाले। कार्यक्रमास ब्राह्मण सभा अध्यक्ष प्रदीप दीक्षित, उपाध्यक्ष अनिल जोशी, सचिव विवेक नाईक व सर्व पदाधिकारी संपतनिक उपस्थित होते। विशेष मार्गदर्शन बालाजी मंदिर संस्थानचे मठाधिपती मेघश्याम बाबा यांचे लाभले। पुण्यतिथी निमित्ताने खिचडी व वांग्याची भाजी हा महाप्रसाद वाटप केला जातो। मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज बांधव व परिसरातील नागरिकांनी दर्शन प्रसादाचा लाभ घेतला। अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला। विशेष परिश्रम हेमंत रघुनाथ जोशी, विवेक डांगरीकर, सुहास जोशी, मिलिंद जोशी, देवेंद्र जोशी, दिलीप जोशी, सचिन उर्फ नंदू जोशी इत्यादींनी केले। समाधीस्थ ब्रह्मानंद स्वामींची विशेष माहिती प्राध्यापक प्रदीप दीक्षित यांनी कथन केली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनल प्रतिनिधी शोभा पाटील, शिंदखेडा। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।